अरे देवा, आता हेच बघायचं बाकी होतं. आई, आई उठा. बघा ना, वरतून पाणी गळतंय. हं? अरे देवा देवा, अजून तर पावसाला सुरुवात पण नाही झाली आणि लगेच पाणी गळायला लागलं. चला आई, आपण तिकडे जाऊयात. तिथं पाणी गळणार नाही. पूर्ण रात्रभर त्या कच्च्या घराच्या छतावरून पाणी टपकत राहिलं. रामकली आणि तिची सून माला घराच्या एका कोपऱ्यात बसून राहिल्या. याशिवाय त्या दुसरं काही करूही शकत नव्हत्या. त्या दोघीही तशा एकट्याच राहत होत्या. रामकलीच्या नवऱ्याचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं आणि मालाचा नवरा म्हणजेच रामकलीचा मुलगा संजय 3 वर्षांपासून घरीच आला नव्हता. तो पैसे कमवायला म्हणून शहरात गेला आणि घरी परत आलाच नाही. मालाने त्याला शोधायचा खूप प्रयत्नही केला, पण संजय तिला कुठेच सापडला नाही. तेव्हापासून माला आणि रामकली एकमेकींच्या आधारानेच आयुष्य जगत होत्या. जी काही थोडीफार शेतजमीन होती तिथेच आपलं घर बांधून त्या दोघीही तिथं राहत होत्या. पण पावसाच्या पाण्यामुळे आता हे घरही त्यांची साथ सोडत होतं. आई, या बाजूला पण भेगा पडल्यात आणि पाणी पण गळतंय. आता नुकतीच पावसाला सुरुवात झालीये. आपण जर लवकर काही केलं नाही तर आपल्या घराच्या भिंती कधी कोसळून पडतील आपल्यालाही कळणार नाही. नाही नाही, असं काही होणार नाही. वरचं छप्पर आणि भिंती नीट करायला आपल्याला थोडी माती मिळाली की आपलं काम होऊन जाईल बघ. तू काळजी करू नको. मी जाऊन गाववाल्यांशी बोलून बघते. कोणी ना कोणीतरी आपल्याला माती देईलच. आई, मातीच पाहिजे तर आपण आपल्या शेतातलीच माती घेऊया ना. अच्छा, आणि एवढ्या मेहनतीनं तिथे रोपं वाढवली आहेत, त्याचं काय करायचं मग? आपण माती काढली तर सगळं पीकच खराब होऊन जाईल की. आई, गावात सगळ्यांनीच आपापल्या शेतात काही ना काहीतरी लावलं असेल. मग आपल्याला कसं कोण माती देईल? हां, ते तर खरंच आहे. पण बघू, कोणा एखाद्याचं शेत रिकामं असलं तर मी जाऊन बघते. तू शेतात जाऊन पाणी दे. रामकली आणि माला काहीही झालं तरी आपल्या शेतातलं पीक खराब करू इच्छित नव्हत्या, कारण त्यांच्याकडे खायला केवळ तांदूळच होते, जे त्यांच्या मागच्या पीक उत्पादनातले उरले होते. रामकली पूर्ण गावात फिरली आणि मग सरळ गावच्या सरपंचांकडे गेली. सरपंच, मला एक मदत पाहिजे होती. हा बोला रामकलीबाई, काय झालं? सरपंच, माझ्या घराच्या भिंतींना भेगा पडल्यात. ती भिंत जर पडली तर सगळं घरच कोसळेल. भिंतींची डागडुजी करायला मला थोडीशी माती पाहिजे होती. पावसामुळे वरचं छप्पर पण गळायला लागले, त्यामुळे जरा थोडी माती. मग तुमच्या शेतातलीच माती घ्या की, त्यात काय अडचण आहे? अहो सरपंच दादा, मी तसं केलं पण असतं, पण माझं शेत आता रिकामं नाहीये. ते तुमचं शेत आहे ना पलीकडच्या वावराजवळचं, मी बघितलंय. तुम्ही ते तसंच रिकामं ठेवलंय. मी जर त्याच्यातून थोडी माती. नाही 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 नाही, तिथल्या मातीला तर हात पण लावू नका तुम्ही. पावसाचे दिवस सुरू झाले, मला तिथं पेरणी करायची आता. हे काय, मी आता तिकडच तर निघालो होतो. फक्त एवढ्या बारीला द्या सरपंच. उद्या करा तुम्ही पेरणी. मी आणि माझी सून जाऊन थोडी माती काढून घेतो आज. अहो हट्ट करू नका, मी नाही म्हटलंय ना. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी जाऊन विचारा. रामकलीला सरपंचांकडून मदतीची खूप आशा होती, पण त्या खडूस सरपंचांनी तिची काहीच मदत केली नाही. त्यानंतर रामकलीने बऱ्याच लोकांना विचारलंही, पण कोणीच तिच्या मदतीसाठी तयार झालं नाही. तिकडे माला शेताला पाणी देऊन घरी आली होती आणि मग जेवण बनवून आपल्या सासूची वाट बघत होती. मग थोड्या वेळाने, आई, तुम्ही आलात? काय झालं, मिळाली का माती? नाही मिळाली ग. मदत करायची म्हटलं की सगळ्यांचा जीव जातो बघ. तुम्ही त्या सरपंचांना विचारलत का? त्यांची तर बरीच शेती आहे. तो सरपंच जेवढा मोठा आहे ना तेवढाच खोटा आहे बघ. वावराजवळचं त्याचं शेत रिकामच पडलेलं आहे, पण तरी त्यातली माती द्यायला साफ नकार दिला त्यांनी. देव जाणे आता काय होईल. येता येता मी बघितलं, एवढे काळे ढग भरून आलेत. आज जर पाऊस पडला ना तर आपलं घर वाहूनच जाईल बघ. मला आपल्या सासूला दिलासा देऊ इच्छित होती, पण आता तिलाही टेन्शन आलं होतं. पण तिने लगेचच विचार करून ती आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई, मला समजलंय आपल्याला काय करावं लागेल ते. आई, तुम्ही आधी जेवून घ्या, मग आपण दोघी जाऊया माती आणायला. अगं पण माती आणायची कुठून? आपल्या शेतातून. अगं पण. पण बिण काही नाही आई. घराची डागडुजी आता सध्या जास्त महत्वाची आहे आणि शेतात लावलेली भेंडी नाही आली तरी आहे त्या तांदळावर आपण भागूयात आणि पाऊस आहे तोवर परत आपण पीक पण घेऊ शकतो. आणि आई, तसंही शेतात पाणी रोखायला तर लागेलच, त्यासाठी शेताचा बांध पण उंच करायला लागेल. काय बोलतीस तू? शेतातली माती काढलीस तर पीक कसं येईल तिथं? आई, माझं सगळं म्हणणं तर ऐकून घ्या. जर आपण आपल्या शेतातली थोडी माती काढली तर शेत अजून खाली जाईल, मग पाणी आपलं आपच रोखलं जाईल, मग बांध पण उंच करायला लागणार नाही. हो ग, ते तर माझ्या डोक्यातच आलं नाही. ठीक आहे, असंच करूया मग.
भेंडीचं जे व्हायचंय ते होईल, आधी आपण आपलं घर वाचवूया. सासू सुनेला पावसापासून आपलं घर वाचवण्याचा रस्ता आता दिसू लागला होता. दोघींनी एकत्र जेवण केलं आणि मग दोघी जणी शेतात गेल्या. मोठ्या जड अंतःकरणाने दोघींनी भेंडीची रोपं उखडली आणि आपल्या शेतातली माती आणून मोठ्या मेहनतीने आपल्या घराच्या भिंतींची डागडुजी करून आपलं घर ठीक केलं. भिंतीवरच्या सगळ्या भेगा बुजवल्या. आता काम पूर्ण झालं होतं आणि यावेळी ती भिंत जास्त जाड आणि मजबूत दिसत होती. मग रात्र झाल्यावर वीज कडकडायला लागली आणि बघता बघता जोराचा पाऊस आला. हे बघून रामकली खूप उदास झाली. आई, तुम्ही काळजी करू नका. माती आता चांगली सुकलीये आणि आता भिंत मागच्या वेळेसपेक्षा जास्त मजबूत झालीये. अगं वेडे, तसं नाही. मी विचार करत होते, भेंडी तर आता राहिली नाही, मग आता खायचं काय? ही माती? आई, हे तांदूळ आहेत की, त्याचाच भात खाऊ. आणि असं म्हणतायत की यावर्षी खूप पाऊस पडणार आहे, मग आपण पुन्हा तांदूळ लावूया आणि यावर्षी आपण ते विकायला पण ठेवू आणि त्यातून जो पैसा मिळेल त्यातनं आपण आपलं पोट भरू. मालाचं बोलणं ऐकून रामकली हसली आणि मग दोघी सासूसुना शांतपणे झोपी गेल्या. याच एका आशेवर की दुसऱ्या दिवशी त्यांचं शेत पावसाच्या पाण्याने भरेल आणि मग त्या पुन्हा पेरणी करतील. पण निसर्गाच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. त्या रात्रीपासून पाऊस सुरू तर झाला, पण तो थांबेल कधी हे कोणालाच कळत नव्हतं. आई, नशीब आपण आपलं घर वेळेत ठीक केलं, नाहीतर कसं झालं असतं आपलं. घर तर वाचवलं ग मला, पण मला वाटतं यावर्षी आपण पीक नाही घेऊ शकणार. बघ ना, 2 दिवसापासून पाऊस कसा लागून राहिलाय. सगळी शेतं पाण्याखाली गेलीये. सगळ्यांच्या पिकाचं नुकसान झालंय आणि आपलं तर आधीच झालं होतं. वाटलं होतं नव्याने पेरणी करू, पण अशा पावसात ते पण शक्य नाही. पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. सगळ्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पिकांचं तर नुकसान झालंच होतं, पण लोकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलं होतं. रामकली आणि मालानीही मोठ्या मुश्किलीने घरात ते दिवस काढले. पूर्ण 5 दिवसानंतर जेव्हा पाऊस थांबला तेव्हा हळूहळू पुराचं पाणीही ओसरू लागलं. घरातली जमीन दिसू लागली, पण आता कुठेच पीक शिल्लक राहिलं नव्हतं. पावसाने सगळं धुवून काढलं. गावातले सगळे शेतकरी नाराज होते, कारण त्यांची सगळी मेहनत बर्बाद झाली होती. तिकडे रामकली आणि मालाच्या शेताची हालत तर अजूनच जास्त वाईट होती, कारण तिथून पाणी पुढे सरकलंच नाही. पाऊस थांबल्यानंतरही त्यांचं शेत पाण्याने पूर्णपणे भरलेलं होतं. घर वाचवण्यासाठी म्हणून शेतातली माती काढल्यामुळे आता हे शेत एका छोट्या तलावासारखं झालं होतं आणि ते बघून रामकलीने कपाळावर हात मारून घेतला. काय झालं आई? आपल्याला तर हेच हवं होतं ना, की आपल्या शेतात पावसाचं पाणी थांबलं पाहिजे. अगं वेडे, पण एवढं पाणी थोडीच लागतं. हे आता शेत नाही, तलाव झालाय तलाव. इथं कशा काय बिया पेरणार सांग बरं. रामकली नाराज झाली होती, पण मला अजूनही आपलं डोकं चालवतच होती. काही वेळ विचार केल्यानंतर हिमतीने सासूबाईंचा हात पकडून त्यांना ती म्हणाली, आई, आलं आलं. अगं कोण आलं? संजय आला का? नाही आई, एवढं पण चांगलं नशीब नाही आपलं. सध्या तरी एक उपाय लक्षात आलाय माझ्या डोक्यात, या अडचणीतून बाहेर पडण्याचा. अच्छा, सांग सांग मग आता काय विचार केलायस ते? आई, बियाण्यांसाठी आपण जे पैसे बाजूला ठेवत होतो ना, त्या पैशातून आपण शहरात जाऊन मासे घेऊन येऊया. वा ग वा, इथं भूक मरायची वेळ आलीये आणि तुला मासे खायचं सुचतंय. हो आई, मासे तर खायचे, पण आत्ता नाही. आधी आपण मासे पाळूया, त्यांना विकूया, पैसे कमवूया आणि मग मासे खाऊया. मालाचा उपाय रामकलीला पण आवडला. मग दुसऱ्याच दिवशी दोघी शहरात पोचल्या आणि तिथल्या मासे पालन केंद्रात जाऊन तिथून काही मासे त्यांनी विकत घेतले. दोघी जणी मासे घेऊन गावी परत येतच होत्या तेव्हाच, आई आई ते बघा. आई, हे खरं आहे का? समोर संजय उभा होता, जो अचानक मालाला दिसला. दोघी लगेच संजयकडे गेल्या. संजय खूपच वाईट परिस्थितीत होता. त्याचा एक खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता, ज्यात त्याची मेमरी तो गमावून बसला होता आणि हेच कारण होतं की तो आजवर गावी गेलाच नव्हता. माला आणि रामकली संजयला बघून खूप खुश झाल्या आणि त्या त्याला आपल्याबरोबर गावी घेऊन आल्या. पण त्यांची परीक्षा आता जास्तच कठीण झाली होती, कारण आता खाणाऱ्या केवळ दोघी नव्हत्या तर 3 जण होते आणि संजयचा उपचार करणंही गरजेचं होतं. चल मला, आपण जाऊन मासे आपल्या शेतात म्हणजे तलावात टाकून येऊ. आता सगळं यांच्यावरच अवलंबून आहे. दोघींनी तसंच केलं. नशीब आणि निसर्ग दोघांनीही त्यांची साथ दिली. पावसामुळे गावात सगळ्यांच्या पिकांचं नुकसान होत होतं. तिथे रामकली आणि मालाच्या या तलावासाठी हा पाऊस जणू वरदानच होता. काही दिवसातच तलावात खूप सारे मासे दिसू लागले, ज्यांना बघून माला आणि रामकली खूप खुश झाल्या. पावसामुळे सगळा गाव आधीच काळजीत होता. त्यांच्याकडे मागल्या वर्षीच्या तांदळाशिवाय खायला दुसरं काहीच शिल्लक नव्हतं. अशातच
सगळ्यांनी माला आणि रामकलीकडून खूप मासे विकत घेतले आणि त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणींवर मात करता आली. पैसे चांगले मिळायला लागले. त्यामुळे माला आणि रामकलीने संजयचे चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले आणि काही दिवसातच संजयला सगळं आठवायला लागलं. आता सगळं छान झालं होतं. आता रामकलीचं कुटुंबही सुखरूप होतं आणि घरही शाबूत होतं. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.